बॅट्समन सांगितलं ना, अमोल आणि रुपेश. बॉलिंग मार्कवर आहे दशरथ. बॉलिंग मार्कवर दशरथ, स्ट्राइकला अमोल. सुरुवात चांगली झालेली आहे. 1 रनापासून सुरुवात झालेली आहे. आता कॉमेंटेटर कडे देतोय. सर पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंता चषक 2025. आणि आता हळूहळू आपण जर पाहिलं तर त्या क्लोजअप म्हणजे सुरुवात झाली होती ज्यावेळेला पहिल्या फेरीचे सामने संपले होते. दुसऱ्या फेरीचे सामने आहेत त्या क्लोज जातोय आपण. पहिला सामना आता दुसऱ्या फेरीचा जिंकलाय तो आरामातरित्या संघानं आणि या पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. हाही पटका खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील धाव घेण्याची कुठलीच संधी नाही. दोन्ही संघांनी अपसेट केला होता. एक संघ आहे जो नालासोपाऱ्याचा संघ खेळतोय ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 64 धावा केल्या होत्या आणि त्याने कॅप्टननं म्हटलं होतं आता त्याच 64 धावा करायच्या आहेत. तर विरारनं एक मोठा धक्का दिलाय जो टीमला जर पाहिलं विरारच्या संघानं मोठा धक्का दिला होता आणि वसईच्या संघाला जावं लागलं होतं. तर नालासोपारा आणि विरार या दोन संघामधली ही भिडंत लढत आहे. सेमीफायनलमध्ये कोण प्रवेश करणार. 14 संघ खेळले होते. 14 नंतर 7 आले. 7 नंतर आता 4 संघ उरणार आहेत. एका संघाला बाय देण्यात आलेली आहे. तर 4 संघामध्ये कुठला संघ खेळणार. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर टाईप करण्याचा प्रयत्न होता. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जसं आपण मोबाईलची बॅटरी थोडीशी चार्ज करतो ती चार्ज करण्याची आवश्यकता आहे. आयुष्यामध्ये देखील तसंच आहे. नातं थोडंसं खराब झालं तर त्याला रिपेअर करायचं. थोडंसं मरगळलं वाटतंय तर रिफ्रेश करायचं आणि संपायच्या अगोदर त्याला रिचार्ज करायचं असतं. तसंच क्रिकेटचा खेळ आहे. थोडीशी मरगळ आले तर रिफ्रेश व्हा. जर थोडंसं संपत आलेला एखादा पॅक असतो तसा रिफिल करतो तसं रिफिल करा आणि रिचार्ज होण्याची वेळ आलेली आहे. कारण या दिवसाची वाट तुम्ही 1 वर्षानंतर पाहतात. गेल्या वर्षी डिसेंबरला ही स्पर्धा पार पडली होती. पहिलं पर्व संपलं होतं. हे दुसरं पर्व आहे. दुसरं वर्ष आहे या अधीक्षक अभियंता चषकाचं. हे दुसरं वर्ष आहे. बच्चा खालच्या टोकाला लागतो. चांगली गोलंदाजी. दशरथची गोलंदाजी पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आल्या. पहिली चांगलं टिचून मारा झालाय. 7 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा मॅच वसई आणि वाडा. बिग फाईट आहे. ती देखील बिग फाईट असणार आहे. वसईचा संघ खेळेल तो वाड्याच्या संघाशी. त्याच्यामुळे वसई आणि वाडामधली भिडंत बघणार आहात. एक हलकीशी धून ऐकूया. डीजे मास्टर आमचे रेडी होतात. एक हलकीशी धून आणि येऊया अधीक्षक अभियंता चषक 2025. थँक्यू. दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल पुन्हा एकदा पेव्हिलियन एंड करणं कैलास वसे नितीन गणपत पाटील पेव्हिलियनच्या एंड करणं हे षटक हाताळण्यासाठी विशाल. तर गेअर चेंजचं दोना अमोल ज्यानं पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. 50 पहिलं अर्धशतक अधीक्षक अभियंता चषक 2025 मधला पहिला 50 फास्टेस्ट 50 पटवली होती. षटकार चौकाराची अक्षरशः आदर्शबाजी अमोलने केली होती आणि अमोल आता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. त्यांच्यासमोर आव्हान आहे विशालचं. पण विशाल देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. जैसे कहते हैं ना कि खेल जिंदगी का हो या ताश का अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो. समोर बादशाह आहे तर आपला एक्का काढलाय. हुकमाचा एक्का ट्रम्प कार्ड काढलाय बाहेर बॉलिंग मधलं.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता डीप मिड विकेटला फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करील. आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलेलं आहे. हा हुकमाचा एक काय प्रमुख गोलंदाज नो बॉल. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. पहिल्या सामन्यापासून आम्ही सांगतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बाहेर राहतील. उर्वरित 3 षटकामध्ये तुमचे 4 फिल्डर सर्कलमध्ये ठेवणं कंपल्सरी आहे. चॉप करायचं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला टप्पा राखला आहे. ते आवश्यकता नव्हती. एक तर तुमचा डॉट बॉल आला होता. 2 गोष्टी घडल्यात. 22चा इशारा पंचाकडनं होतोय. या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पहिल्यांदा तर दशरथ, त्यानंतर विशाल. या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, पण तो नो बॉल. त्याच्यानंतर आलेला एक्स्ट्रा रन स्ट्रायकरला अमोल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वीपर कव्हरवर क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावाने स्कोरबोर्ड 11. 1-1-11. हे संपूर्ण स्पर्धा आपण DBN मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवरती देखील पाहू शकता. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. नवनवीन प्रयोग करण्यामागे DBNचा देखील प्रयत्न असतो. आता देखील एक 8 दिवसाच्या अंतरानंतर एक मोठी स्पर्धा त्यांना कव्हर करायची आहे आणि त्याच उद्देशानं काहीशा ट्रायल बेसिसवरती गोष्टी चालू आहेत. जसं ही एक स्पर्धा याच्या अगोदर आपण मैदानावरती पाहिली, त्याच्यावरती त्यांनी इम्पॅक्ट अर्थात लेग बिफोर आपल्याला टेक्नॉलॉजीच्या मदतीनं देता येईल का, पंचांना त्याची मदत होईल का, या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला होता. आणि आताही पाहिलं तर काही नवीन गोष्टी DBN करतात. हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर. मस्त वाजवतो. अरे तुझ्या भातचा लगीन वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव. डान्स भरपूर होतात. नालासोपारा टीमला माहिती आहे अमोल आपला महत्वाचा खेळाडू आहे म्हणून रंगारेड्डी की टीम. आणि जसं मागेही म्हटलं होतं अमोलच्या बाबतीमध्ये एक अर्धशतक F50 आले. वाईट बॉल. आता दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय. ज्या विशालनं चांगली गोलंदाजी केली आणि मी ज्यावेळेला म्हटलं होतं की ती जी 1 रन तुम्ही एक्स्ट्रा दिली ना, ज्यावेळेला कीपरनं थ्रो केला, स्ट्राईक चेंज झाला, स्ट्राईक अमोलकडे आला, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. दीपेशच्या षटकार, त्यानंतर अमोलचा अजून एक दीपेशच्या बॅटमधनं सिक्सर. थँक्यू. रंगीला मधलं गाणं आहे आत्ती के खंडाला. तसं आत येतात का मॅच बघायला? घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. आणि तेच चाललंय. झुमेंगे गाएंगे नाचेंगे गाएंगे हे सर्व काही चाललंय. सेलिब्रेशन आहे. स्कोर 24-24. दीपेश टायकरेनला मिस केला. स्विंग अँड मिस. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 24-24. याच्या 24च्या डबल केल्या तर 48 होतील. तोच प्रयत्न कदाचित नालासोपारा टीम करणार आहे आणि विरार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण विरारनं एक अपसेट त्यांनीही केला होता. मोठ्या संघाला पराभूत केला. अक्षरशः 6 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग विरारनं केलाय. त्याच्यामुळे टीमला माहिती आहे, नालासोपारा टीमला माहिती आहे त्यानं 45 धावांचा पाठलाग वसईच्या मोठ्या संघाविरुद्ध केलाय. म्हणून नालासोपाराला पाहिजे किमान 50 धावांची वेस ओलांडणं आवश्यक आहे. पुन्हा 10 सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा झाल्यात. नालासोपारा वर्सेस विरार यामध्ये सुरू असलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जसं उल्लेख आपण करतायत की येणाऱ्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये जर 24च्या जवळपास आल्या तर 48-45च्या तुम्ही पुढे जाऊ शकतायत. आणि विरार विचार करतात की कमीत कमी धावेपर्यंत कसं रोखता येईल. पहिला बॉल फटका छान खेळला, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी हो.
झेल निसटलाय. अमोलला जीवनदान मिळालाय. अमोलला जीवनदान मिळालंय. हे जीवनदान महत्वाचं ठरू शकतात कारण जो अमोल मैदानाच्या आतमध्ये आज ज्या खेळाडूच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी आल्या आहेत त्या खेळाडूला मात्र जीवनदान मिळालंय. मनोज पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता. दुसरा बॉल पुन्हा ओद विकेट. फटका खेळलाय बॅटच्या रडार मध्ये. रडार मधल्या आलेला बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या पार. सिक्सर. 6. आईला वाजीव. थँक्यू. टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय अमोलला परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या दीपेश चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 3 षटकार. हवेमध्ये खेळलाय चेंडू. झेलची संधी असेल का पाहूया. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 33. आतापर्यंत 3 चेंडू धके संपला. धावफलकावरती 33. अमोल आणि दीपेश चांगली आतापर्यंत बॅटिंग करतायत. हॅलो. पाठीमागे चाललाय पुन्हा बॉल. एकदा चौका मारलेला आहे नारगुडे साहेब. पोटापेक्षा चौका मोठा. आईला वाजीव. थँक्यू. धावफलकावर धावा होतात 38. या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. पहिल्या बॉलवरती कॅच सुटल्यानंतर काय होऊ शकतं तेही मैदानावरती आपण पाहिलं. षटकार. सर जरा माईकचा आवाज वाढवा. समोरची कॉमेंट्री ऐकू येत नाही इकडे डाव्या साईडला. थोडासा माईकचा आवाज वाढवा. $38. 38 धावा धावफलकावरती आहेत. ओद विकेट. समोर खेळला फटका. झेलची संधी. क्षेत्ररक्षक आलाय. झेल घेतलाय. झेल संपला मैदानाच्या आतमध्ये. दीपेशचा खेळ. मोठी विकेट. प्राइजलेस विकेट. दीपेश बॅक टू डग आउट. गॉन. नारगुडे साहेबांना पाठवा. नारगुडे साहेबांना पाठवा खेळायला. आम्हाला त्यांनाच बघायचंय. बॅटरचं नाव सांगा. आकाश मैदानाच्या मध्ये असताना पाहायला मिळत आहेत. आकाश वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. धावा धावफलकावरती आहेत 38. हवेमध्ये खेळलाय चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तर तिथे नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. जोपर्यंत कलेक्ट केला जाईल बॉलला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 40. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. लास्ट बॉल निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल. धावा धावफलकावरती 40. निर्णायक बॉल असणार आहे. शेवटचा बॉल. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. नालासोपारा वर्सेस विरार सुरू असेल हा मॅच. ओद विकेट. ऑप्टमच्या बाहेर चांगला टाकलाय. विकेट किपर पुन्हा एकदा बीट. पाठीमागे रेस लागला त्या ठिकाणी. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. 2 धावा येतात. पंच बाईचा इशारा घोषित करतायत. बाईच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 42. 42. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाल्यात 42. कॉमेंटेटर्स तुमचा आवाज इथपर्यंत पोहोचत नाहीये. डीजे प्लीज थोडा आवाज वाढवायचा. विरार डिव्हिजनच्या हारलेल्या टीमचे मालक रोडे साहेब आहेत. आपलं मनोगत व्यक्त करतील एकाच शब्दात. जीतो इंडिया विरार डिव्हिजन. हारली ती 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावरती 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रुपेश भोईर दाखल रोडे होत आहेत. साहेब काय छान धावता तुम्ही.
इथपर्यंत धक्के बसतायत साहेब, हळू धावा. 2.5 रिस्टरचा भूकंप. 42 रन, 42 धावा. शेवटचे 6 बॉल निर्णायक असतील. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला अमोल. पाहुयात स्ट्राईक वरती अमोल. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, झेलची संधी हो. अमोलला आज जीवनदान मिळत आहेत. हातामधला कॅच होता तो निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोही उकलाय. पहिला स्टाईल ball मारण्याच्या सर्व काही चक्करमध्ये कॅच मिस गमावलाय. झालाय. स्टाईल मारण्याच्या चक्करमध्ये कॅच मिस झालाय. मोरे साहेब असते तर घेतला असता. रन झाला 44. या वेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा त्या लेग स्टंपच्या फतेह साहेब, जाणारा माईक बॉल. घ्या. वाईट धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. आमचे प्रेरणा ज्योत सी रोडे साहेब यांच्यामध्ये काहीतरी ना हे तिलिस्मी जे द्रव्य असतं ते कमी पडलंय वाटतं त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याची विराट डिव्हिजन टीम ही हारली. एक ऑस्ट्रेलियन प्लेअर होता नॅथन गिलेस्पी आणि रोडे साहेबांच्या मध्ये कमी पडली तिलेस्पी. विनंती आहे विजय, विनंती आहे नारगुडे साहेब, थोडं कमी नाचा. भूकंपाचे धक्के बसतायत. 49 धावा. यावेळेचा बॉल पाठीमागे चालला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाठला करतोय. वेगाने चालला क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. आता तिथे रन नाही, कारण पायाला लागल्यानंतर लेग बायच्या धावा नाहीयेत, त्यामुळे ह्या रन काउंट केल्या जाणार नाहीत. धावा धावफलकावरती 49. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. रुपेश भोईर पुण्यात तयार. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी पायावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत आहेत. सातत्याने खोलवट टप्प्याचे मारा करण्याचा प्रयत्न केला जातो रुपेश भोईर कडून. पुढील मॅच आहे तो वसई वर्सेस वाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं. टीम वसई, टीम वाडा. वसई मंडळ आहे का? वसई मंडळ आणि वाडा. पुढील वाडाने टॉस जिंकला ना तर त्यांना ओ आणखीन एक तरी सुंदर त्यांना फटका जिंकित घोषित करा बाउंड्री साहेब. लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार. ज्यावेळी टॉस झाला त्यावेळी म्हटलं होतं की आम्ही 65च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू, परंतु 55 जवळपास 55 पर्यंत आल्यात. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि डाव समाप्त झाला. आदरणीय देशमुख साहेब यांचं आगमन झालेलं आहे इकडे पॅव्हिलियनला. हमारा नेता कैसा हो देशमुख साहेब जैसा हो. हमारा नेता कैसा हो देशमुख साहेब जैसा हो. सध्या कॅमेरामध्ये देखील तुम्ही सर्वजण आहात. कॅमेराच्या डिबेंच्या बरोबर मुख्य कॅमेरामध्ये सर्व श्रवणचित्र टिपली जात आहेत. चालेल साहेब, आम्हाला घटस्फोट पाहिजे. हे एक एव्हिडन्स ठरेल का आमचं व्यवस्थित? मी आदरणीय संजयजी खंडारे साहेबांना विनंती करून साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील मॅचचा टॉस होतोय. कॅप्टन आलेले आहेत वाडा आणि वसई मंडळ. वसई मंडळचे स्कोर सांगा आम्हाला. रन झाला 55. 55 56 करायचे. 56 अब तक 56. दुसऱ्या टीमने बाय दिली तर चालेल का? नाही सर, पहिल्याच एक बाय दिलेली आहे, त्याच्यामुळे 2-2 नाही देता येणार. तर आसोला टीमला दिलेली आहे बाय. साउथ इंडियन हिरो नाणेफेकीचा कॉल केला जातोय वसई जिसके नाम से मंडळ आणि दुनिया वाडा. डरती है. द वन अँड ओनली
संजय जो कंदारे साहेब हजारों आहेत, में त्यांच्या एक, जोडीनं निलेश साहेब तू देखील आहेत. हजारों दुश्मनों को काटने वाला रंगा रेड्डी का दुश्मन नारगुडे. टॉस भरपूर वर धुरंधर. उडवलेला आहे, भरपूर वर गेलाय, गोल गोल फिरलाय. वसई आणि वाडा टेन्शन मध्ये आहे बाबा, मॅच पण असा वर वर फिरणार आहे. टॉस नारगुडे जिंकलाय साहेबांचं एक वैशिष्ट्य वसई आहे, म्हटलं नाही. त्यांचंही पोट पहिलं येतं मग ते येतात 5 मिनिटानंतर. मनानं फिट आहेत पण ते. ओपनिंग पेयर सलामी जोडी मैदानावरती दाखल हुआ. 55 55 बने 56 बनाने, अब तक 56. विराट टीम रेडी. या मॅच मध्ये नारगुडे साहेबांनी जर एखादी विकेट घेतली तर त्यांना मोरे साहेबांच्याकडून ₹2.25 पारितोषिक जाहीर केलंय. ओपनिंग पेयर आले मागचा या मॅच. सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जो असेल त्यांना रोडे साहेबांच्याकडून ₹501 बक्षीस जाहीर झालेलं आहे. रुपेश, लक्षात ठेव, तू आम्हाला बाहेर घालवलंयस. आता स्वतः बाहेर नको जाऊ फक्त. अतिशय नावाजलेला प्लेअर आहे रुपेश भोईर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं बोलतो आपण, त्या पद्धतीचा हा प्लेअर. अशी अतिशय तुफानी खेळी करू शकतो. लगातार 3 6 काय तो 4ही मारू शकतो. ते वाट बघतील नारगुडे साहेबांच्या ओव्हरची फक्त. रुपेश भोईर याने सलग 3 6 मारल्यास देशमुख साहेब यांच्याकडून ₹50,001 पारितोषिक देण्यात येणार आहे. पेल्लारच्या मानानं कमी आहे पण ठीक आहे. चला मॅच लावते सुरुवात. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू. आहाहाहा. रुपेश एका बाजूला पहिल्या चेंडूवरती सिक्सर षटकार. आणि सांगितलं बक्षीस लागलेलं आहे. बघूया आता बक्षिसापेक्षा ही लढाई फार मोठी आहे, फार मोठी लढाई आहे, ही जिंकायची आहे. वाडा टीम समोरच्या टीमचं थोडंसं ऑब्जेक्शन आहे. आपल्या टीमची ओळख करून द्यायची आहे सचिन निंगुडकर यांना. वसई मंडळ, तुमचे आउटसोर्स 4 आहेत तेवढं व्हेरीफाय करून घ्या. पहिला चेंडू सिक्सर. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालं होतं. टाळ्यांचा आवाज आला, टाळ्यांचा आवाज. नालासोपारा टाळ्या थांबू नका, आपल्या टीमला सपोर्ट करा. विराट टीम तुमचा पण टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज येऊ द्या. बजेगी सिटी बजेगी टाली तब तो आएगा मजा. खेल में मजा आ रहा है आणि तो मजा जाम मजा आलाय, जाम मजा आलाय. विरारची वेळ आले टाळ्या वाजवण्याची. विरार थँक्यू डीजे. मी जसं बोललो मूर्ती लहान पण कीर्तिमान, त्याप्रमाणे साजेसा खेळ करताना रुपेश भोईर. हा असा प्लेअर आहे मित्रांनो की 2 ओव्हरमध्येही तो 40 चेस केलेला प्लेअर आहे कल्याणमध्ये. चला चेस मास्टर आहे रुपेश, चेस मास्टर. 2 सिक्सर, 2 6 मारल्यामुळे त्याचे 32,000 फिक्स झालेले आहेत. देशमुख साहेब यांनी शेती विकायला काढलेली आहे आता. ना मेसेज पण आला त्यांना. सम अमाऊंट डिबेटेड. टेन्शन वाढलं होतं. टाळ्यांचा गजर आता विरारच्या डगआउट मधनं आलाय.
पण टाळ्या प्रत्येकाने वाजवायच्या, कारण हे सर्व आपले महावितरणचे सर्व कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत. सर्व रोज आपण एकत्र जमतो, काम करतो, ताणतणावामध्ये एकमेकांच्या साथीनं कार्य करतो. आजचा दिवस जो होता आपण स्वतःसाठी राखीव ठेवला होता, आनंदासाठी, एन्जॉयसाठी, आणि तोच आनंद सकाळपासून अनुभवतोय. स्ट्रायकर एंडला अजून डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ जवळ जवळ. फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाले. फक्त एकच रन, फक्त तुम्ही चेंडू नाही रोखलाय, आपने खाली गेंद नहीं रोकी भाई, आपके गेंदबाज का मोराल को रोका है. तुमच्या गोलंदाजा खाली झालेला आत्मविश्वास तुम्ही थांबवलेला आहे. चांगली फिल्डिंग, इतक्या वेगानं आला होता लॉंग ऑन वरनं, त्याच्या बाजूला हुसेन बोल्ट धावला असता तोही हरले असता. इतक्या जोरानं तो बॉलवरती आला होता. चेंडू आदरणीय समाधान यांचं पुरेपूर स्वागत इथे. आणि याला बघितलं तर वाटते का बाबा एकदा तर कॅच सुटला होता. दैव देतं आणि तुमचं कर्म नेतं. असा विकेट दाबात. मोठा अपघात झालेला आहे. रुपेश भोईरने स्वार्थी धोरण ठेवलंय आणि त्या बाजूच्या बॅट्समनला आउट केलेलं आहे इकडे. आता स्वार्थी रुपेश भोईर. ऑल इज फेअर इन लव अँड वॉर जसं म्हटलं होतं का, प्यार और जंग में सब जायज आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करायचं आहे, आणि तेच आणि कदाचित रुपेश भोईरने केलं. आजच्या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलचे विश्लेषक श्री बबरुवान सावळकर इथे उपस्थित आहेत. फार टेन्शन मध्ये दिसतात ते. टेन्शन मध्ये राहण्याचं कारण नाही, कारण आजचा दिवस थोडासा एन्जॉय करण्याचा जसा आम्ही उल्लेख केला आहे. म्हणून बिंदास असायचं, बिंदास टाळ्या वाजवायच्या, मजा करायचे. बिंदास मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है, जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. तसा खेळ आहे, त्याच्यामुळे बिंदास जे काय व्हायचं आहे, कोण जिंकणार कोण हरणार, कारण पुढचा मॅच सर जसा तुम्ही उल्लेख केला वाडा आणि वसई याच्यामध्ये बरोबर बोलले. कभी खुशी कभी गम, लेकिन वसुली नेहमीच कम. ना त्याच्यासाठी अशी लावावं विराट लागणार शूटिंग. थोडासा दमखम. बॉलर्स पण माझे एक निवेदन आहे या सामन्यांच्या मार्फत, मते साहेबांच्या टीमला वसुलीसाठी जर काढलं तर ते नक्कीच पुढच्या वर्षी चांगला परफॉर्म करतील. त्याच्यावरती डिपेंड केलं तर बरोबर आहे. चला, त्यांची मॅच येणारच आहे. वसई आणि वाडाची टीम रेडी होते. पुढचा मॅच बॉलर नेम बॉलर देवेश. देवेश ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता चेंडूला. देवेश देवेश बॉलर देवेश ऑफस्टमच्या बाहेर बीट झाल्यात. धावा फलकावरती बघितल्या तर 16 पहिल्या षटकामध्ये 15 रन आल्यात. पुन्हा एकदा धनंजय जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावफलकावरती धावा होताना पाहायला मिळतात 16 धावा. ओ द विकेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू मात्र चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. जितके जास्तीत जास्त सध्या रुपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये राहतील तितक्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवू शकतात. सध्याच्या घडल्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतात 17 धावा. 17. ओ द विकेट. फटका चांगला खेळला, ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये चाललाय, नाही थांबणार बॉल. रुपेश भोईर यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार अप्रतिम चौकार. देशमुख साहेब यांच्या हाताखाली खेळलेला रुपेश भोईर, याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेला रुपेश भोईर आज उत्कृष्ट कामगिरी करतोय. देशमुख साहेबांपेक्षा कोणाला एवढा अभिमान असेल. स्वतः देशमुख साहेब जरी नाही खेळले तरी रुपेश भोईर खेळतोय आज. रुपेश भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये अफलातून नाही, अतिशय धावसंख्यावरती 21-21. ओ द विकेट. आणखीन एक स्ट्रोक समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 22 झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत. पाठलाग मैदानावरती सुरत 56चा समीकरण पाहूया. 13 बॉल मध्ये 34. हा बॉल निर्णायक आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅट्समॅन तयार आहेत. प्रतीक
ओ शेवटचा बॉल त्या ठिकाणी डॉट आलाय. सामन्याचं समीकरण बदललंय पुन्हा एकदा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्या 34-34. येणाऱ्या चेंडूत 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 34. 12 बॉलमध्ये 34 किंवा 6 बॉलमध्ये 34 नारगुडे साहेब देतील. त्यांना फक्त ओव्हर द्या. आणि आता काउंटडाऊन देखील झालंय. जसं आपण जर पाहिलं 12-34 म्हणजे 1 2 3 4 हे काउंटडाऊन आहे. 1 2 3 4 34 पण जास्त काही नाही, कारण ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना नालासोपाराचा संघ, त्यावेळेला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 31 केल्यात. नालासोपारानं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 31 केल्यात. विरार तुम्हाला 2 ओव्हरमध्ये 34 करायचे आहेत. रुपेश तुला हीच मॅच हारायची होती तर पहिली मॅच का नाही हारला तू? आम्ही खेळलो असतो नंतर. बारा चेंडू 34 धावांची आवश्यकता. बॉलर्स रेडी. पहिला चेंडू पहिल्यावर चेंडू अपील जरूर झालाय. भरपूर काय चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा आवाज. आज नालासोपारा फुल फॉर्म मध्ये आहे. अरे टीम किसका है? रंगारेड्डी. रुपेश एका बाजूला पुन्हा एकदा फटका जरूर केला. डीप स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील पूर्ण झाले की नाही. दुसरी धाव घेताना विकेट. गडी बाद. रुपेश वसई डिव्हिजनला हरवल्याचं पाप कुठे पेडणार तू? इथेच पेडणार नालासोपारा वेस्ट मध्ये. रात्रीचे प्रॅक्टिस करणारे कॅप्टन नारगुडे साहेब. रात्रीचे प्रॅक्टिस करतात ते घरी, पण त्यांना शेवटची ओव्हर द्या यार. हरेश पुन्हा एकदा सज्ज होतील. बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंडला रुपेश. हा कोटामध्ये शॉर्ट पिच. रुपेश भाऊ या नावाने ओळखला जातोय आणि तो थोडासा भाव खाऊन जातोय. सिक्सर. रुपेश तुला देशमुख साहेबांची शपथ आहे, असेच 6 मार. सहा धावांनी धाव फलक पुढे झालाय. 9-27. 9 त्रिक 27. 9 चेंडू 27 धावा. स्विंग अँड मिस. काय बॅटल रंगला. एकदा फटका केला जातो, त्यानंतर डॉट बॉल. हरेश वर्सेस रुपेश. 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 27 रिक्वायर्ड 8 डिलिव्हरी. 2 चेंडू महत्वाचे. थोडेसे थांबल्यात. 2 गेंदचे दोनों केले विशेष. दोन्हीसाठी विशेष आहे. 1 चौकार 1 षटकार. 1 चौकार 1 षटकार. हवेत केला क्षेत्ररक्षका चेंडूच्या खाली. त्याच्या डोक्यावर ना. इट्स अ 6. चला मॅजिक जसा उल्लेख केलाय जादू टोना. आणि आताच्या घडीला ना इंडियामध्ये पण असं सर हवाला आहे. लोक लॉजिकच्या ऐवजी मॅजिकला जास्त मानतात, म्हणून आता सध्या बाबा लोकांची जास्त चलती आहे. त्यामुळे लॉजिक नाही आहे, पण लॉजिकली जायचं आहे. लॉजिक आणि मॅजिक दोन्ही आहे. 7 त्रिक 21. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू चांगला हाताळायचा आहे. स्ट्रायकर एंडला रुपेश. बॉलिंग वरती हरेश. 7 त्रिक 21. बॅटच्या आतल्याकडे लागला चेंडू. चालला पाठीमागे जबरदस्त. 1 धाव चेंडूवरती पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की न जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी आले 6 चेंडू. बघूया स्ट्राईक रेट चेंज करायची आहे. काय घडलंय. तिसरी धाव घेताना विकेट गेल्या. पंच तिथे सांगतील आता की 6 चेंडू आहेत आणि 19 मागचा एक मॅच 6-17चा पाहिलाय जो रुपेशने जिंकून दिलाय.
मी पुन्हा एकदा सर आपल्याकडे येतोय, पण एक गाणं घेऊया. टेन्शन वाढलंय आता, टेन्शन फिर गोली तर नाही भेटणार, पण एक गाणं घेऊया. आमच्या मालवणीत एक म्हण असा की गाव फिरा निलो आणि उमरा आपटा मेलो, अशा पद्धतीने रनआउट होता. आणि विराट टीम साठी समीकरण असता 6 चेंडू 19. 1 ओव्हर आणि 19 धावा. साहेब संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. छोटा पॅकेट बडा धमाका. रुपेश भोईर. माझी विनंती आहे संगनायक नारगुडे साहेबांना ओव्हर द्या, तरच जिंकणार तुम्ही. आता ओव्हर कोणाला द्यायची त्याच्यावरती तुफान चर्चा चालू उठाने आहे. वाला प्लेयर मास का छोटा भाई. आदरणीय नारगुडे साहेबांनी आचोळीची वाट लावली, नंतर नालासोपारा वेस्टची वाट लावली, तर ह्या मॅचची पण ते वाट लावू शकतातच. एकंदरीत त्यांनी सगळं जर का त्यांचं ग्राह्य धरलं तर त्यांनी विराट डिव्हिजनचीच वाट लावलेली, तर ते आत्ता पण ह्या मॅचची वाट लावू शकतात. चला बघूया कोण लावणार वाट, कोण शोधणार वाट या मॅचची. पहिला चेंडू टॉप एज लागला. टॉप एज झेल. पहिल्या चेंडू वरती रुपेश मॅच संपली. मॅच संपलेली आहे. रुपेश, आदरणीय रुपेश भोईर, इकडे दिसतोय का मी तुला? इकडे 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 ये रे रुपेश, इकडे ये तू, इकडे ये तू. अरे रुपेश तू इकडे, राईट साईडला बघ. अबे तुला उजवा डावा कळत नाही तुला. इकडे तू, इकडे तुला बघतो आम्ही. वसई डिव्हिजनला हरवतो तू, इकडे. वसई डिव्हिजनला हरवल्याचं पाप रुपेश तुला इथंच पडायला लागलं. ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं खेळलो असतो यार, आणि जिंकलो पण असतो. नारगुडे साहेबांच्या सोबत हारणं म्हणजे छे. शेवटची ओव्हर आहे, अजून मॅच संपलेला नाहीये. एक सिक्सर पहिल्यांदा पाहिजे. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. अजून एक टॉप एज लागलाय. विकेट किपर चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. पाठोपाठचा दुसरा विकेट. देशमुख साहेबांची आवडती टीम पुन्हा पराभूत झालेली. रुपेश भोईर यांनी त्वरित डोंगरे साहेबांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. या मॅच मध्ये पैसे काढलेले रुपेश भोईर, या मॅच मध्ये पैसे खाऊन हारलेली ही मॅच रुपेश भोईर. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत अमोल. चला बघूया हॅट्रिक येते का. 19 पाहिजे. डब्ल्यू आता एक डब्ल्यू आलाय, पण हा कॅपिटल मधला नाही आलाय, सेकंड लिपी मधला आलाय. त्याच्या जोडला डी आलाय. व्हाईट बॉल. 4 चेंडू मध्ये 18 रन पाहिजे. 3 सिक्सर पाहिजे. बघूया सिक्सर किंग नितीन. जगायची नाही किंमत आणि रुपेश भोईर हारला हिम्मत. अजून एक वाईड. भावा तू अजून 5-6 वाईट दे आणि आमची इज्जत घालव.
आणि सगळ्यात जास्त हिंमत कसली माहिती आहे का सर, ज्यावेळेला आपण बोटाचे म्हणजे हाताची नखं कापतो आणि स्टीलचं ढक्कन उघडण्याची हिंमत दाखवतो ना, तो खरी हिंमत. एकदा नखं कापल्यानंतर तो हिंमत दाखवतो, तो खरी हिंमत एकदा. त्याच्यामुळे बघूया, आणि ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत आहे. अमोल बहुधा तुमचं म्हणणं भरपूर मनावर घेतलंय, वाईट टाकतायत. आणि काही काही इथे चर्चा झाली बाबा, त्याच्यामध्ये अमोल यांची काही चुकी नाही. त्यांना फक्त सांगितलं होतं बाबा रुपेश भोईरचं विकेट घ्यायचं आहे पहिला. एक इथून बाहेरनं भरपूर काही गाईड केलं जातं. किनी साहेब देखील आहेत, तिथून सूचना देतात ते. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळाय, चेंडू चालाय जोपर्यंत डीपवरती. डीपेक्षा मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक रन. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. स्कोर जर बघितलं जाऊन पोहोचला तो 41. 3-15. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 15 धावा. 3 बॉल 15. बॅटची कडा, अजून एक विकेट सुटलाय. विकेट कॅच सुटलाय. दोन बॉल शिल्लक आहेत, शेवटचे 2 बॉल शिल्लक. आणि आता नालासोपारा टीम सेमीफायनल मध्ये एंटर करणार आहे. अगदी 2 पावलं दूर आहे, 2 क्षण दूर आहे. सेमीफायनल टॉप 4 मध्ये टॉप क्लास परफॉर्मन्स नालासोपाऱ्याचा राहिला आहे. अजून एक बराच वेळ हवेत राहिले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करताय, थोडंसं दूरवरती राहिलाय चेंडू. शेवटचा बॉल आहे. नालासोपारा गाणं सेट आहे, डान्स साठी गाणं सेट आहे. आपल्यासाठी. फटका केला, पण इथे सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ नालासोपारा. किंग नारगुडे. किंग नारगुडे यहाँ पे नाश्ता हुआ. शी विरार, रुपेश भोईर, तुम्ही पहिला हारले असते तर बरं झालं असतं. विजयला बोलवला. पहिली मॅच विजयला बोलव. विजय